नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सुभेदार कुटुंब आणि किल्लेदार कुटुंब एकत्र असतं. त्याच वेळेला आता इथे सुमन ही नागराजच्या पाठला करत असताना तिच्यावर आता काळाचा वाईट सावट आलेली असते. म्हणजेच आता नागराजच्या पाठलाग करत करत आता हुशार बुद्धीने महिपात आणि नागराजपर्यंत तर सुमन पोहोचली, परंतु आता नेमकी ती साहिलीला कॉल करायला जात असताना अगदी व्यवस्थितपणे हुशारीने सगळं सांभाळत असताना अचानकच ती नागराजला दिसते आणि नागराज तिच्या हातातला फोन घेऊन आता पूर्णपणे ती जी माहिती देणार आहे ती अर्धवट ठेवून आता नागराज हा सुमन बाबतीत काय करणार आहे, कारण की जे सुमनला नागराजनेच खून केल्याचं म्हणजेच नागराजच प्रतिमाला मारल्याचं 22 वर्षापूर्वीच सत्य जेव्हा आता सुमनला समजणार तेव्हा मात्र आता सुमनचे नागराज काय हाल करणार आहे हे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की सगळेजण आता अर्जुन आणि साहिली, त्याचप्रमाणे रविराज, प्रतिमा त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये काय घडलं होतं तो सगळा प्रकार बघत असतात आणि त्या दिवशी प्रतिमाची खोटी डेड बॉडी अरेंज करणारा कोणीतरी व्यक्ती आहे, आता त्याचा शोध घ्यायचा आहे. हे मोठं आव्हान हे घरात असतं. त्याचप्रमाणे अश्विन सगळ्या बाजूने प्रयत्न करत असतो, म्हणजेच त्याचा जो मित्र असतो तो त्याच जागाची म्हणजेच ती मुर्दा घरची सीसीटीव्ही फुटेज असते त्यामध्येच ते त्या माणसा दिसत नसतो. आणि म्हणूनच आता अर्जुन आणि अश्विन ठरवतात की आपण बाकीच्या ठिकाणाहून म्हणजे तो माणूस ज्यावेळी एंटर करत होता त्यावेळेस ही सीसीटीव्ही फुटेज घ्यायला हवे, म्हणजे नक्की ती व्यक्ती कोण होते हे समजेल. तर इथे दुसरीकडे साक्षीच्या बाबतीत मात्र सचिनला समजलेलं असतं की ही महिपचीच मुलगी आहे आणि महिप्त साक्षी आश्रम केस म्हणजे ही साक्षी ही त्याला फसवते आणि महिप्त म्हणजे मोठा बिल्डर आहे. आता त्यांची सगळी माहिती ही सचिन काढतो आणि सचिन हा कर्जबाजारी असल्यामुळे तो लंडनहून भारतात आल्यामुळे त्याला आता पैशाची खूप गरज असते. त्यामुळे त्याच्या लक्षात येतं की ही साक्षी म्हणजे खूप पैसेवाली मुलगी आहे, तिच्याकडून आपल्याला पैसे लाटता येईल. म्हणून आता तो पुन्हा साक्षीला भेटण्याचा प्रयत्न करतो आणि साक्षीला जेव्हा तो बाहेर भेटतो आणि तिला जवळ घेत असतो त्याच वेळेला आता जेव्हा कल्पना आणि अस्मिता दोघ जणही नवीन वर्षाच्या शॉपिंगसाठी म्हणजेच नवीन वर्षी घरात काय काय डेकोरेशन करायचे त्यासाठी त्यांनी काही सामान घेण्यासाठी बाहेर पडलेले असताना त्या कल्पना आणि अस्मिता दोघी जणही तिथे सचिनला बघतात. सचिन हा साक्षीला मिठी मारत असतो आणि तिला जवळ घेऊन किस करत असतो. हे सगळं आता सचिनच वागणं जेव्हा अस्मिता बघते तेव्हा तिला जबरदस्त धक्का बसतो, कारण की आपल्या नव्याच आपल्या पोटात बाळ असतानाही समोर आपली नवरा हेर करतोय हे जेव्हा अस्मिताला कळत तेव्हा तिला जबरदस्त असा धक्का बसतो. तेव्हा आता अस्मिता ही समोरून बघतच राहते आणि त्याला रागानेच म्हणते की सचिन, हे जे काही तुझं वागणं आहे ना ते मला समजलंय. आणि घरी आल्यानंतर तो एक्सप्लेनेशन द्यायला लागतो आणि तेव्हा खरंतर ती जोरातच त्याला ओरडूनच तिथे रस्त्यात आवाज देते, परंतु तिला त्रास व्हायला लागल्यामुळे तोही त्यांच्याबरोबर घरी निघून येतो आणि तिथून आता साक्षी निघून जाते. आता कल्पनाला तर त्याची खूप जास्त चिड आलेली असते. कल्पना म्हणते, सचिन तुला काय समजलं होत आणि तू काय निघाला आहेस, आणि त्याच्यावर सगळे चिडत असतात. अस्मिता पण म्हणते की असा नवरा असल्यापेक्षा ना मी अशीच राहिली असते तर बरं झालं असतं ममा. तर मग तेवढ्यातच अस्मिताचे डोळे पाण्याने भरलेले अर्जुनला दिसतात. तेव्हा सचिन स्वतःला एक्सप्लेन करत म्हणतो की अस्मी प्लीज माझं ऐकून घे, तुला समजतेस ना तसं काही नाहीये, ती फक्त माझी कलीग होती. मग अस्मिता त्याच्यावर ओरडते आणि कलीगला असं किस करतात का असं रागानेच विचारते. सायली मात्र त्यांच्यात काहीच बोलत नसते, कारण तिला यातलं काहीच माहीत नसतं. नंतर मग सायली म्हणते की काय झाले अस्मिता ताई. तेव्हा अस्मिता आता म्हणते की साहिली, मी तुला सांगत होते ना या माणसाचा अखेर आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की माझी कलीग होती
प्लीज माझं ऐकून घे. तेव्हा मात्र आता भरपूर अर्जुन चिडलेला असतो आणि जोरात तो त्याच्या कानाखाली वाजवून देतो आणि म्हणतो की मी तुला एकदा जागा दिली, परंतु आता पुन्हा मी तुला या घरात थारा देणार नाही. तो भयंकर चिडलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की हे बघ, हे जे काही तुझं वागणं आहे ना, त्यासाठी मी तुला एकदा चान्स दिला होता, आता पुन्हा नाही. त्यामुळे तू आता इथून निघायचं. अस्मिताईच बाळ आणि त्याची काळजी आम्ही घेऊ. तू आता इथे या घरात थांबायचं नाही, समजलं? हे सगळं होत असताना आता अर्जुनला खूपच राग आलेला असतो. तो त्या सचिनला घराबाहेर हाकलून लावतो आणि म्हणतो की पुन्हा इथे पाऊल ठेवायचं नाही, लवकरच तुझ्याकडे डिव्होर्सचे पेपर येईल. आणि अस्मिताईला मी मागेही पाहिला होता, याला एक चान्स दिला होता मी की लवकरात लवकर स्वतःला सुधार, परंतु याने ऐकलं नाही. तो पुन्हा त्या मुलीला भेटायला गेला. ती मुलगी कोण होती हे मला माहीत नाही, परंतु हा माणूस हा कधीही सुधरू शकत नाही. त्यासाठी अस्मिताई, तू याला कधीही माफ करू शकत नाहीस. तू याला माफच करू नको, असं सरळच तो बोलून दाखवतो. आणि ऐकल्यानंतर मात्र आता इथे अर्जुन हा पेटून उठलेला असतो आणि ठरवतो की काही झालं तर या सचिनला आता या घरामध्ये थारा द्यायचा नाहीये. तर एकीकडे घरामध्ये पूर्णाजी येणार असते आणि पूर्णाजी येत असल्यामुळे सगळेजण गप्प असतात. घरात जे काही तणावाचं वातावरण असतं ते पूर्णाजीला समजून द्यायचं नसतं, कारण इतक्या दिवसानंतर पूर्णाजी आली आणि तिला हे जर सगळं समजलं तर तिला खूप वाईट वाटेल. हे मात्र आता अर्जुनला आणि सायलीला माहीत असतं. त्यामुळे सगळे मिळून ठरवतात की जे काही घडलंय ते पूर्णाजीला अजिबातच कळू द्यायचं नाही, नाहीतर तिची तब्येत बिघडेल आणि तिची परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे काहीही समजू द्यायचं नाही. तेव्हा आता अर्जुनला सायली सांभाळण्याचं काम करत असते, कारण की अर्जुन इतका भडकलेला असतो की त्याला दुसरं काही दिसत नाही. आता तो अस्मिताला पूर्णपणे समजवतो. अस्मिता ही खूप नाराज असते, कारण जे काही सचिनबद्दल कळले त्यामुळे तिचा जीव अगदी कासावीस झालेला असतो. तर इथे आता अर्जुन आणि सायली हे दोघ जणही ठरवतात की आता पूर्णा आजी उद्या येणार आहे आणि ती न्यू इयरच्या पार्टीसाठी म्हणजेच 31च्या पार्टीसाठी येणार आहे. आणि नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे आदल्या दिवशी आपण सगळे मिळून जुन्या गोष्टी साजऱ्या करणार आहोत. त्याचसाठी प्रतिमा आत्याला आणि रविराज काकाला बोलवायचं हे सायलीच ठरलेलं असतं. त्याचमुळे आता सायली म्हणते की हो, आपण त्यांना पण बोलूया, म्हणजे ना अस्मिता ताईला जरा बरं वाटेल. लहानपणापासूनच्या ज्या आठवणी काढल्या गेल्या त्यामध्ये ती रमेल आणि थोडं थोडं का होईना तिचं दुःख कमी होईल. आता सायली आणि अर्जुन हे दोघ जणही प्रतिमा आत्याला बोलवण्यासाठी तिच्या घरी जातात. तेव्हा आता अर्जुनला हे सगळं सांगणं गरजेचं असतं, कारण किती काही झालं तरीही प्रतिमा आणि रविराज दोघ जणही फॅमिलीसारखे असतात. म्हणूनच अर्जुन सगळी गोष्ट सांगतो. हे ऐकून रविराजला तर धक्काच बसतो. तो म्हणतो की हे काय बोलतोयस तू, म्हणजे अर्जुन हे सगळं सचिनने करावं? तेव्हा सायली म्हणते की हो, म्हणजे या गोष्टींचा त्यांना खूप धक्का बसला आहे अस्मिता ताईंना. त्यासाठी आम्ही असं ठरवलंय की उद्या आपल्याला पार्टी करायची, सगळेजण एकत्र येऊन छानसा असा गेट टुगेदर. ॲक्च्युली याचं प्लॅनिंग माझं आणि आईंच अगोदरच झालं होतं, पण हे सगळंच मध्येच घडलं, त्यामुळे आम्ही हे गोष्ट करायचं थांबलो होतो. खरं तर आता केली पाहिजे असं मला वाटतं. नवीन वर्षाची सुरुवात आपण केली पाहिजे. किती काही झालं तरी अस्मिता ताईला आनंदी ठेवणे जास्त गरजेचे आहे. त्यामुळे आता प्रतिमाने रविराज होकार देतात आणि आम्ही पण येऊ असं नक्की सांगतात. त्यावेळेला मग आता सायली आणि अर्जुन हे सुमनला पण त्याचं इन्व्हिटेशन देतात, परंतु सुमनच्या डोक्यामध्ये काही वेगळंच असतं. तिला काही करून आता अर्जुन आणि सायलीसाठीच नागराजचे सत्य शोधून काढायचे असते आणि तिला त्या सीसीटीव्ही फुटेजमधला माणूस जो डेड बॉडी अरेंज करणारा होता तो नक्की कोण होता हे खरंतर आतल्यात माहीत असतं. तिने ते फुटेज बघितल्यानंतर तो नागराजच आहे हे एका साईडने
तिला वाटत असतं, परंतु ते स्पष्ट काही बोलून दाखवत नाही. आता जेव्हा पूर्णा आजी घरी येते तेव्हा सगळे जण तिच्यावती असतात, कारण की पूर्णाजी ही खूपच थकलेली असते आणि जे काही घडलं हे तिला काहीही कोणाला कळून द्यायचं नसतं. फक्त सायली तिला सांगते की पूर्णाजी, आपल्याला उद्या छान अशी पार्टी करायची, त्यामुळे प्लीज तुम्ही अजिबातच थकू नका, आपण खूप मजा करणार आहोत. आणि पूर्णाजीला उत्साह देण्याचं काम अगदी सायली व्यवस्थितपणे करत असते. तर हे सगळं घडत असताना प्रिया मात्र टेन्शन मध्ये असते की आता मी काय करू. अजूनही त्या महिपचा पत्ता लागत नाहीये, कुठे शोधायचं त्याला. आणि तिथे ज्या लोकेशनवर तिच्या माणसाने सांगितले तर त्या लोकेशनवर काहीही नसतं, म्हणूनच तिला आता जास्त भीती वाटत असते. तर इथे आता सायली आणि अर्जुन हे दोघ जणही संपूर्ण घराला धीर देतात की आपण हळूहळू अस्मिताला या धक्क्यातून बाहेर काढूया. एकदा की बाळ व्यवस्थित डिलिव्हरी वगैरे झाले, सगळं झालं की मग आपलं टेन्शन निघून जाईल. पण त्याच्या अगोदर आपण अस्मिताला अगदी नाजूक जपलं पाहिजे, कारण की जर तिला काहीही झालं तर मात्र बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आणि त्यासाठी सायली ही सगळ्यांना थांबवते, परंतु पूर्णाजीला कशावर तरी डाऊट येत असतो. शेवटी ती विचारतेच की काय सायली, कल्पना, तुम्ही दोघी माझ्यापासून काही लपवताय का. तेव्हा मग सायली म्हणते की नाही, काहीच लपवत नाही आहोत. आता मग कल्पना म्हणते की अहो, तुम्हाला माहिती आहे का सायली, आज स्पेशल काहीतरी मेनू बनवणार आहे, त्यासाठी. मग मी तिला हे सगळं सांगत होते तेव्हा आता हे ऐकल्यावरती पूर्णाजी म्हणते की खरंच भारी, म्हणजे खूप मजा येणार आहे. तेवढ्यात प्रतिमा आणि रविराज आलेले असतात. आता प्रतिमा आणि रविराज येत असताना त्यांच्याबरोबर सुमन येत नाही. निघता निघता प्रतिमा ही सुमनला विचारते की चल तू पण माझ्यासोबत येते का, परंतु सुमन तेव्हा नकार देते, कारण की या सगळ्या संधीचा फायदा नागराज हा नक्कीच घेणार हे तिला माहीत असतं. म्हणजे घरात कोणी नसतं याच प्लॅनिंग तो विचार करूनच काहीतरी नक्की करेल. त्यामुळे आता हे सगळं होत असताना तिथे सगळेजण अगदी आनंदामध्ये असतात, परंतु बिचारी सुमन ही स्वतःच एक मोठी खिंड लढवत असते. आता प्रतिमा आणि रविराज हे दोघ जणही जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांना पाहून पूर्णाजीला खूपच आनंद होतो. आता पूर्णाजीला जाऊन लगेचच ती प्रतिमा मिठी मारते आणि आई असं म्हणून तिच्या जवळ जाते. पूर्णाजी पण तिला आनंदाने अगदी जवळ घेते आणि सायली पण येऊन पूर्णाजीला मिठी मारते की खरंच मला आज खूप बरं वाटतंय. पूर्णाजी, तुम्ही घरी आलात ना, अगदी घर आनंदाने भरून गेल्यासारखं वाटतंय. आजच मला असं वाटतं की आपलं नवीन आयुष्य उजाडले तुम्हाला समोर पाहून. हे बोलल्यानंतर आता इथे पूर्णाजी मात्र आनंदाने तिच्याकडे बघते आणि म्हणते की खरंच खूप बरं झालं तुम्ही आलात, आज आपण छान एन्जॉय करायचं आहे. तर इथे आता प्रतिमा ही सगळं होत असताना तिचं लक्ष मात्र सुमनकडेच असतं, कारण की सुमन ही घरी असते हे तिला माहीत असतं. त्यामुळे ती पुढे काहीही बोलत नाही आणि सुमनला व्यवस्थित राहायला सांगते फक्त. तर इथे आता नागराज हा घरातून निघत असतो. तो झोपून उठून मस्तपैकी घरातून निघत असतो. त्याच वेळेला तिथे आता सुमन येते, कारण सुमनला त्याच्यावर अगदी बारीक वॉच ठेवायचा असतो. सुमन तिथे येऊन विचारते की काय हो, काय झालं. तेव्हा मग तो विचारतो की अगं तू इथे काय करतेस. तेव्हा मग ती विचारते की इथे काय म्हणजे आता नक्की काय करू मी. तेव्हा मग ती म्हणते की अहो, इथे ना मी एका कामासाठी आहे, म्हणजे मला माझ्या दादाकडे जायचंय. प्रतिमा वहिनी बोलल्या मला की त्या तिकडे सुभेदारांच्या घरी चालल्यात, पण मला ना माझ्या दादाकडे जायचं काय आहे ना, तिथेही न्यू इयरची पार्टी आहे आणि मला तिकडे जायचं आहे, त्यामुळे मी तिथे जाणार आहे. आणि वहिनी मात्र तिकडे गेल्यात. तेव्हा आता नागराज हा खूप खुश होतो की चला आता आज मला रान मोकळं झालं. तो पटकन विचारतो, सुमन तू आज राहणार आहेस का. तेव्हा ती खोट सांगते की हो, मी आज तिथे राहणार आहे. म्हणजे कसं आहे ना, काही झालं तरीही मला आज उशीर होईल ना ती पार्टी होईपर्यंत. मग मी उद्याच येईन नवीन वर्षाला,
तेव्हा तो खुश होतो आणि म्हणतो की अरे वा, एक नंबर मस्त काम केलंस तू. तेव्हा मग सुमन म्हणते की बर ठीक आहे, मी आता निघते. त्यावेळेला आता नागराज मात्र खूप खुश होतो की चला आता माझं काम झालं, आता ही सुमन काही वाकड करू शकणार नाही आणि मलाही व्यवस्थित जाता येईल, कारण दादा वहिनी पण तिकडेच 31 मध्ये बिझी आहेत. आता माझा 31 हा जाऊन महिपच्या गॅरेजवर होणार आहे असं दिसतंय. म्हणूनच आता नागराज हा ठरवतो की सगळं तिथे बियर वगैरे घेऊन गेलं पाहिजे. त्यानंतर मग आता इथे नागराज हा पूर्ण टेन्शन फ्री असतो आणि तो सुमनला म्हणतो की एक काम करायचं आता ना, मला तू सारखा सारखा फोन करत राहू नको, नाहीतर मला मग डिस्टर्ब होतं माझ्या कामामध्ये, म्हणून मला सारखा सारखा फोन करू नको. तर इथे आता सायली आणि अर्जुन आणि घरातले सगळेजण छानपैकी प्रयत्नांमध्ये म्हणजेच डेकोरेशन करण्यामध्ये लागलेले असतात. अस्मिताचा मूड खराब असतो, परंतु अस्मिताचा मूड चांगला करण्यासाठी सायली आणि अर्जुन हे दोघ जणही हर प्रकारे काहीतरी कॉमेडी करून तिला हसवण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता नागराज हा म्हणतो की चला बरं झालं बाहेर ही लोक निघाली. तेव्हा आता तो गाडी काढतो आणि गाडी काढल्यानंतर तो मुद्दामच ज्या ठिकाणी कोणी गाडी लावत म्हणजे रविराज वगैरे त्या ठिकाणी बघतो, परंतु कोणाचीही गाडी नसते. आता नागराज हा निघालेला असतो, परंतु सुमन मात्र हुशारीने एकच गोष्ट करते, ती म्हणजे ती अगोदरच जाऊन एका रिक्षामध्ये बसलेली असते आणि जशी नागराजची गाडी निघते बाहेर तशीच रिक्षाने आता सुमन त्याचा पाठलाग करू लागते आणि तो एका ठिकाणी गाडीमधून बाहेर उतरतो आणि तिथे हॉटेलमध्ये छानपैकी काही खायला वगैरे घेतो आणि त्याचप्रमाणे तिथे तो प्यायला ड्रिंक्स देखील घेतो आणि ड्रिंक घेतल्यानंतर तो तिथे गाडीत सगळं काही ठेवतो आणि पुन्हा निघालेला असतो आणि सुमन समोर ते दृश्य बघून खूप घाबरते आणि नागराज मात्र गाफील असतो. त्याला माहीत असतं की सुमन काही माझ्या इथे नाहीये, म्हणजे सुमन ही निघून जाणार आहे हे त्याला माहीत असतं. दुसरीकडे त्यामुळे तो आता येतो आणि सगळं काही घेऊन पुन्हा एकदा महिप्तकडे येतो आणि म्हणतो की महिप्त, अरे काय काय झोपलायस, उठ उठ, आज 31 आहे आणि असा झोपून राहतोयस, तू उठ लवकर, असं म्हणून तो आता त्याला उठवत असतो आणि त्याला मुद्दामच तो दारूचा ग्लास दाखवत असतो. आता महिप्त मात्र त्याच्याकडे रागाने बघत असतो. महिप्तचं डोकं सटकलेलं असतं, पण बांधून ठेवल्यामुळे त्याला काहीच करता येत नसतं. त्यानंतर त्याला जोर जोरात तो आवाज देऊन उठायला सांगत असतो. तर इथे नागराजचे फोन सारखे वाजत देखील असतात, परंतु नागराज त्याच्याकडे इग्नोर करतो आणि म्हणतो की काय आहेत हे लोक, कोणी मला सुखाने बसून देखील देत नाहीये, असं म्हणून तो शांतपणे त्याचं काम करत असतो. आता हे सगळं होत असताना नागराज म्हणतो की तुला माहिती का, मी साक्षीला भेटायला गेलो होतो, तू काळजी करू नकोस, साक्षी अगदी सुखरूप आहे, घाबरण्याची काहीच गरज नाही, मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत साक्षीपर्यंत कोणालाही पोहोचू देणार नाही, असं सगळं तो बोलून दाखवत असतो. आणि त्याच वेळेला मग आता त्याला महिप्त म्हणतो की हे बघ नागराज, जर काहीही झालं ना, लक्षात ठेव माझ्या मुलीला काही झालं ना, तर मग मी तुला मात्र सोडणार नाही, कारण की तू ते जे काही काम 22 वर्षापूर्वी माझ्याकडून करून घेतलंस ते काम मी अख्ख्या जगाला ओरडून दाखवेन की तूच करून घेतलेस. तुझ्या भावाचा आणि तुझ्या त्या वहिनीचा अपघात हा तूच घडायला सांगितला होतास आणि इतका लालची माणूस आहेस तू उगीचच. मी तुझ्या नादाला लागलो, तुझी जी मी सुपारी घेतली ना ती उगीच घेतली असं वाटायला लागलंय, कारण की जो माणूस आपल्या भावाला संपवण्याचा प्रयत्न करू शकतो तो कोणालाही काही करू शकतो. तेव्हा आता नागराज हा चिडतो आणि महिपचं तोंड धरून म्हणतो की काय तुला जास्त झालंय का, इथे दारू मी पितोय आणि तुला चढल्यासारखी झाली आहे का, लक्षात ठेव महिप्त, हे तोंड ना कुठेही उघडायचं नाही, समजलं नाही तर तुझं हे तोंड ना मी कायमचं बंद करेन. तर सुमन बरोबर तिथपर्यंत पोहोचलेली असते आणि सुमनने
हे सगळं आता त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. सुमनला हे ऐकून थरकाप होतो आणि ती घाबरते. म्हणजे 22 वर्षापूर्वी यांनी हे सगळं घडून आणलं होतं नाही. हे सगळं ना मला आता सायलीला सांगितलं पाहिजे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणूनच आता सुमन ही बाजूला येते आणि फोन करून ती आता हे सगळं सत्य सांगणार असते. पण इथे सगळे घरी 31च्या पार्टीमध्ये बिझी असतात. घरातून म्युझिक वगैरे लावलेले असतात. परंतु तेवढ्यातच आता सायलीच्या लक्षात येतं की समोर तिचा फोन वाजतोय. म्हणून ती धावत धावत जाते आणि सुमन काकूचा फोन असतो. तेव्हा ती म्हणते की सुमन काकू बोला ना. सायली हॅलो हॅलो करत असते, कारण की आजूबाजूला आवाज असल्यामुळे तिला काहीही ऐकायला येत नसतं. सुमन म्हणते की सायली, अगं बाळा, मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायची. हे जे सगळं काही झालंय ना 22 वर्षापूर्वी, जो काही अपघात झालाय ना, तो अपघात हा आमच्या असं करून. तेवढ्यातच ती काही बोलायला जाणार तितक्यातच नागराज येऊन पटकन तिच्या हातून फोन खोचून घेतो आणि तिचा हात धरतो आणि म्हणतो की काय हे सगळं तू काय करत होतीस. आणि मग तिला म्हणतो की तू हे सगळं सायलीला सांगायला चालली होती. आता तो तिचा फोन घेतो आणि सायलीचा फोन आहे हे बघितल्यावर कट करून जोरात तो फोन खाली जमिनीवर आपटतो. आता तो फोन आपटल्याबरोबर ती ओरडते की हे काय करताय तुम्ही. नागराज म्हणतो की तू तर तुझ्या भावाकडे जाणार होतीस ना, मग इतकी हुशार झालीस का की पाठलाग करून माझ्यापर्यंत पोहोचलीस असं म्हणून. आता सुमन, हे सगळं तुला सांगितलं कोणी, म्हणजे तुला सायली आणि अर्जुनने माझ्यावर नजर ठेवायला सांगितली का असं म्हटल्याबरोबर आता त्याच्या लक्षात येतं की जर मी या सुमनला सोडलं तर मात्र माझं काही खरं नाही. आणि सुमनकडून कधीही अर्जुन सायली माझ्यापर्यंत पोहोचू शकतात. म्हणूनच आता नागराज हा सुमनला पण बांधून ठेवतो. आता नेमकं नागराज हा सुमन बरोबर काय करणार असतो आणि सुमनच्या बाबतीतलं सत्य समजल्यानंतर घरी आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.